ला मारायचं असलं तर त्याला येण्याची गरज नाहीये. ज्यांनी आपली भुरकुटी तिरपी केल्यानंतर सृष्टी लय करण्याची ज्यांची ताकद आहे, त्यांना या पृथ्वी तलावर येऊन हातामध्ये शस्त्र घ्यायचं आणि नंतर युद्ध करायची याची गरज नाहीये. हे समजलं नसेल तर सांगू का पुढचं? जे काम ऑनलाईन होतंय त्याला ऑफलाईन जाण्याची काही गरज नसते. भगवंताच्या मनाने जर सगळं आलं, सृष्टी संपवू शकतो तो. कंस संपवणं का अवघड आहे? पण तरी तो अवताराला का येतो? काय कारण आहे? तुलसीदासजी महाराज त्याच्या अवताराचं कारण सांगतात. प्रेम ते प्रगट होई में जाना. मैं क्यों अवतार को आता हूँ? भगवान कहते हैं मुझे प्रेम के डोरी में जब भक्त बांध देते हैं, प्रेमाच्या दोरीमध्ये जेव्हा मला भक्त बांधतात, तदनंतर मला अवताराला यावं लागतं. और प्रेम की डोर ऐसी है कि जो भगवान को बांध सकती है, लेकिन प्रेम भगवान से जो प्रेम है, भगवान से जो लगाव है, वो प्रेम अलग. आज जिस प्रेम की व्याख्या हम करते हैं वो प्रेम और गोपियों का प्रेम, इसमें जमीन और आसमान का फर्क है. प्रेम प्रेम सब कोई कहे, प्रेम प्रेम सब कोई कहे, प्रेम ना जाने कोई. ढाई अक्षर प्रेम के पढ़े तो पंडित हो. जिस प्रेम की बात है वो प्रेम बहुत अलग है. आपल्या मनासारखी भाजी झाल्यानंतर आपण म्हणत असणार, वा वा फार सुंदर भाजी बनवली ग आज. पण एखाद्या दिवशी जर मनाच्या विपरीत झालं तर आपण ताट लांब फेकत असणार. तर याला प्रेम नाही म्हणत, याला व्यवहार म्हणतात. प्रेम कशाला म्हणतात सांगू? तत्सुख सुखित्वम इति नाम प्रेमाहा. दुसऱ्याच्या सुखामध्ये आपलं सुख मानणं याला म्हणतात प्रेम. आणि अशी प्रेमाची परिभाषा ज्याला कळाली ना, त्याचं नाव जगतामध्ये सगळेजण पुसतात. उदाहरण काय सांगू तुम्हाला? राधा ऐसी भई शाम की दीवानी, हे राधा ऐसी भई शाम की दीवानी, ये तो पंडितों की बानी बन गई. एक भोली भाली गाँव की गवार, पंडितों की बानी बन गई. राधन होती तो वृंदावन में कुछ भी न ऐसा. प्रेम की परिभाषा अगर किससे जाननी है तो राधा जी. म्हणून भगवंत कशासाठी अवताराला आलेत
तर या प्रश्नाचं उत्तर काल एकाच श्लोकात मी दिलं होतं. जनिष्यते तत्प्रियार्थम संभावित शस्त्रस्त्रियाः. भगवंत आह्लादिनी शक्तीसाठी, राधाराणीसाठी भगवंत अवताराला आले. आपल्या भक्तांना आनंद देण्यासाठी भगवंताची ही लीला आहे. मग तो असंख्य अवतार भक्तासाठी त्याने धारण केलेले आहेत. अंबऋषीसाठी जन्म सोशियले, दृष्टा निर्दाळिले किती एक, म्हणून त्याला शब्द प्रयोग करताना तुकाराम महाराजांनी शब्द प्रयोग केला. तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे, हुसी नारायणे दया सिंधु. हे गोविंद आप दया सिंधु हो, इसलिए आप भगवान होकर भी अपना अस्तित्व छोड़ देते हो और सब भक्तों का कार्य करते हो. भक्तासाठी तो काय नाही करत, सर्वस्व करतो. फक्त भक्त तसा पाहिजे. अमावस्या पौर्णिमेला देवाचा विचार करणारा भक्त भिन्न. भक्ताने सर्वस्व दिलं पाहिजे देवाला, तर भगवंत त्याला सर्वस्व द्यायला तयार होतो. जिथपर्यंत आपण त्या देवाला सर्वस्व देत नाही ना, तिथपर्यंत तो भगवंत आपल्याला सर्वस्व देणार नाही. सर्वस्व द्या म्हणजे काय? तया काया वाचा मणे ढाले चिंतने डुल्लती. सातत्याने त्याचं चिंतन असलं पाहिजे. काम कुठलंही असू द्या, आपके काम के ऊपर भगवान अवलंबन नहीं है. काम में भावना कौन सी, इसके ऊपर भगवान अवलंबन है. कार्यप्रणाली कुठली असू द्या, कार्य कोणते असू द्या, मन राखवू जहा कृपा निदाना. माणसाचं मन भगवंताच्या ठिकाणी असलं पाहिजे. शरीराने तुम्ही काय कार्य करता याच्याशी देवाला काही घेणं देणं नाही. जातीने कसाई विकतोय मांस, पण भगवंताचं चिंतन करतो. परिणाम भगवंताने त्याच्या तराजू काट्यामध्ये शालिग्राम म्हणून अवतार धारण केला. म्हणूनच तर महाराजांनी वर्णन केलंय ना, सजन कासाया विकुलागे मास, माळ्या सावतस खुरपू लागे, ऊच नीच काही निने भगवंता. तिष्ठे भाव भक्ति देखो निया. भगवंत उच्च बघत नाही, नीच बघत नाही. भगवंत फक्त भक्ताची भक्ती बघतो. आणि म्हणून असा करुणा सिंधू भगवंत अवताराला अनेक अवतारांमध्ये तो नटलाय. शुकदेवजी महाराज राजा परीक्षितांना सांगतायत, राजन भगवंताने जो अवतार घेतला त्या अवताराच्या पाठीमागे कारण एकच आहे, भक्त वत्सलता. मग तो राम अवतार घेऊ द्यात, तो वामन अवतार घेऊ द्यात, तो कश्यप अवतार घेऊ द्यात, तो मत्स्य अवतार घेऊ द्या, तो वराह अवतार, नृसिंह अवतार. या प्रत्येक अवताराच्या पाठीमागे भगवंताचं एकच कारण आहे, भक्त वत्सलता. म्हणून त्याला दीन वत्सल म्हटलेलं आहे. भक्ताच्या चेहऱ्यावर हसू यावं म्हणून देवाने अवतार धारण केले. कारण भगवंत फक्त आणि फक्त पराधीन आहे भक्ताच्या.
देवाला दुसरं कोणी वश करू शकत नाही, पण भगवंत म्हटले अहम भक्त पराधीनो, मी पराधीन आहे. कोणाच्या पराधीन आहे? भक्ताच्या. मी जे वाक्य सांगितलंय ते वाक्य काही सामान्याचं वाक्य नाही आहे, भक्ती सूत्रातलं वाक्य, अहम भक्त पराधीनो. आमचे सद्गुरुदेव एक कथा सांगायचे, भक्तमाल मध्ये आहे ती कथा, कभी पडा होगा आपने तो. एक छतवार नावाची व्यक्ती राहत होती, सिंगजी होते पंजाब मध्ये. रोज लुटण्याचं कार्य, जो आला त्याला लुटायचे, पण भक्त होते. भक्त असल्यामुळे लुटत असताना ज्याच्याकडून धन लुटायचे ना त्याला एकच विचारायचे, आपके गले में माला है? जर त्याने म्हटलं ना माला है तो फिर कुछ नहीं करते थे, जाओ जाओ जाओ, माला है तो फिर भगवान के भक्त हो तो निकल जाओ. खूप निष्ठावंत भक्त होते भगवंताचे. एक दिवस त्या दिशेने नामदेव महाराज आणि ज्ञानोबाराय निघालेत. त्या पंजाब मध्ये प्रवेश केल्याबरोबर बऱ्याच जणांनी सांगितलं, महाराज ये रस्ते से मत जाओ, वो आपको बहुत पीटेगा, सब धन दौलत आपकी लूट लेगा. ज्ञानोबाराय आणि नामदेव महाराज होते, ते म्हणले नाही, याच रस्त्याने जायचंय. त्या रस्त्याने गेले, त्यांनी अडवलंय. अडवल्यानंतर विचारलंय, म्हणले माळ आहे का गळ्यात? कुठून आलात? महाराष्ट्रातून आलोय. माळा आहे गळ्यात? हो म्हटले आहे. बघा तुळशीची माळ आहे. वा वा. तुला असं वाटलं आज आपल्याला उपवाशीच वेळ आहे, कारण आले तेही माळकरी आले, त्यांच्याकडून तर आपण काही घेऊ शकत. पण जाऊ द्या, हो न हो, महाराष्ट्रातून आले म्हणून त्या सिंगजींनी प्रश्न विचारला. म्हटले क्यों, आप महाराष्ट्र से आए हो तो एक बात पूछूं? बोले पूछिए. जिनके कीर्तन में भगवान पंडरीश पांडुरंग परमात्मा नाचते हैं, उस नामदेव महाराज जी को आपने कभी देखा है? नामदेव महाराज म्हटले, अरे वो देह तो तेरे सामने है, हम ही है नामदेव. और जो ज्ञानेश्वर महाराज जी जो भगवान का भजन कीर्तन करते हैं और भगवान जिनके ऊपर कृपा प्रसाद दिखाते हैं, जो भगवान का ही स्वरूप है, उन ज्ञानेश्वर महाराज जी को देखा है आपने? ज्ञानेश्वर महाराज म्हटले, वो तो हम है. सच्ची में? हाँ, हम ही है. तो महाराज जी एक विनती है, आप हमारे घर जलपान के लिए थोड़ा सा प्रसाद ग्रहण करने के लिए चलिए. वैसे तो हम नहीं जाने देंगे आपको, थोड़ा सा भोजन करके जाइए. त्यांनी महाराजांना दोघांनाही घरी घेऊन गेलेत आणि घरी घेऊन गेल्यानंतर पत्नीला आवाज दिला, अरे है घर में कुछ खाने के लिए, संत आए हैं. पत्नी फार संयमी होती, इधर आ जाओ आप, 3 दिन से आपको एक भी अच्छा कोई आदमी नहीं मिला, सब सज्जन वैष्णव मिले, तो 3 दिन से घर में चूल्हा नहीं जला, आपको पता है, और बाद में पूछते हो कि आज घर में कुछ है या नहीं. तो बोले तू टेंशन मत ले, मेरा वो भगवान देख लेगा. तू ऐसा कर, इनको बिठा ले और जलपान कर, तब तक मैं कुछ तो भी व्यवस्था कर देता हूं. तो गेला रस्त्यावर आणि भगवंताला म्हणतोय, हे भगवान, अगर मैंने सच्ची भक्ति की होगी
और कभी लूटा हुआ धन मेरे घर के लिए कभी यूज नहीं किया होगा, तेरे भक्तों के लिए ही यूज किया है। और कभी मैंने सज्जनों के कुछ भी धन नहीं लूटा होगा, और मैंने तेरी थोड़ी बहुत भक्ति करी हुई होगी तो मेरी लाज रख दे कि आज मेरे घर से संत रिक्त हाथ से नहीं जाना चाहिए। विटेवरचा पांडुरंग परमात्मा उतरला आणि त्याच्या समोर प्रगट झाला एका सामान्य रूपात। याच्या 4-5 अंगठ्या बोटामध्ये मस्त सोनं। त्याला वाटलं आपलं काम झालंय, गोविंद आहे ना, बोले माला है क्या गले में, नहीं बोले कुछ भी नहीं है। हाँ तो फिर निकाल, नहीं तो तुझे आज तो मारूंगा ही। अरे वैसा नहीं देंगे, अरे हमसे बहुत परंपरागत आया हुआ है ये सुवर्ण, ये नहीं दे सकते हम। हे मारलं त्याने भगवंताला, बुक्क्या मारून मारून सगळं सोनं हिसकावून घेतलं। आणि हिसकावून घेतल्यानंतर त्या सुवर्णातलं काही धन गोरगरिबांना वाटून टाकलं आणि जितकं संतांना लागतंय तेवढंच किराणा घेऊन आला आणि म्हटलं लवकर बनव जेवण, लवकर जेवण बनव। त्यांच्या पत्नीने स्वयंपाक करायला सुरुवात केली। भगवंताला असं वाटलं बरेच दिवस झाले नामदेव महाराज आणि ज्ञानोबा तीर्थयात्रेला निघाले, जाता जाता का असं ना एकदा भेट घेऊन जाऊ यांची। म्हणून नामदेव महाराज आणि ज्ञानोबारांची भेट घेण्यासाठी भगवंत त्या सरदारजींच्या घरी प्रवेश करतात। देवाला बघितलं आणि नामदेव महाराज आणि ज्ञानोबा उभे राहिले। देवा तुम्ही इथं? बोलू नका, मारील मला, बोलू नका। अरे काय झालं देवा? अरे तू काहीच विचारू नका, तुम्हाला तुमच्यासोबत बसू द्या, मला 5 मिनिट, मी जातो निघून। जसे ते सरदारजी बाहेर आले त्यांनी बघितलं, म्हटले तू अभी तक गया नाही। जेव्हा आरे कारे बोलतायत तेव्हा नामदेव महाराज उठले, तुला माहिती आहे हे कोण आहे? सरदारजी बोलते मुझे कुछ पता नहीं महाराज जी, लेकिन आपको कैसे ये पहचानते? अरे जिनकी हम भक्ति करते हैं वही पांडरीश पांडुरंग परमात्मा, ये श्री विठ्ठल जी है। तो पैरों में चढ़कर भगवान से माफी मांग ली, हे गोविंद मैंने तो आपको बहुत मारा पीटा, मैं बुद्धू हूँ, लेकिन गोविंद मैंने मेरे लिए कुछ नहीं किया, जो किया हो आपके संतो उपासी न जाए। तो भगवान कहते हैं अरे तूने मुझे मारा, तूने मेरे साथ कौन सा व्यवहार किया, मैं इसमें कुछ मायने नहीं रखता, लेकिन तेरा भाव कितना सच्चा है ये मैं मायने रखता हूँ, इसलिए तू मेरा प्रिय भक्त है। ज्याने देवाला मारलं, देव म्हणतात तू मला प्रिय आहे, यो मे भक्त पराधीनो। भगवंत फक्त भक्ताच्या अधीन आहे आणि म्हणून भगवंत त्या भक्तांसाठी अवतार धारण करतो। मग कभी राम बन के, कभी श्याम बन के चले आना, प्रभु जी चले आना। भगवंताने अवतार धारण केला।